MPSC आजचे महत्त्वाचे प्रश्न. वर्धा आणि वैनगंगा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. पुढील महत्त्वाची माहिती. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगराच्या उत्तरेस स्थित आहे. 8व्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे. लक्षद्वीप केरळ न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते. उन्हाळ्यात रत्नागिरी येथे दैनिक तापमान कक्षा सर्वात कमी असेल. चोला औष्णिक विद्युत केंद्र ठाणे जिल्ह्यात आहे. पश्चिम महाराष्ट्र हा प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. खारट आणि क्षारीय मृदेस चोपण नावाने सुद्धा ओळखतात. रोजगार हमी योजना महाराष्ट्र सरकारने 1972-73 मध्ये सुरू केली. भारत सरकारने 1952 मध्ये कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम प्रारंभ केला. 10व्या पंचवार्षिक योजनेचा प्रारंभ 1 एप्रिल 2002 रोजी झाला. 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन तर 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळण्यात येतो. राष्ट्रपती प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कारभार करतात. प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्यपाल असावा अशी तरतूद अनुच्छेद 153 मध्ये करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेने राज्यपाल हे पद कॅनडाच्या राज्यघटनेवरून घेतले आहे. कॅनडा लक्षात ठेवा. 1956च्या 7व्या घटना दुरुस्तीने एकच व्यक्ती 2 किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल म्हणून कार्य करू शकतो. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला लोकसभा म्हणतात. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय 30 वर्ष पूर्ण असावे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे वय 35 वर्ष पूर्ण असावे. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. विधान परिषद स्थायी सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 नुसार राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतात. MPSCचे प्रश्न ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.